केमिस्ट्री, फ्रेंच केमिस्ट लॅव्होझियर. लॅव्होझियर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बाकी काय त्याच्यामध्ये एवढं महत्वाचं नाही. ठीक आहे. फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री कोण आहे? लॅव्होझियर. लॅव्होझियर. पंचतत्व. पंचतत्व आता सीएपीएफ ला विचार होता, लास्ट वीक मध्ये एक्झाम होती सीएपीएफ ची, तर पंचतत्व आपल्याला येऊ शकतं. तर काय काय पंचतत्वामध्ये? एअर, अर्थ, फायर, स्काय, वॉटर. ठीक आहे. शक्तिमान जर तुम्ही बघितलं असेल, शक्तिमान मध्ये सुरुवातीला शक्तिमान सुरू व्हायच्या आधी ते पंचतत्व सांगतात बघा. तर मग काय? एअर, अर्थ, फायर, स्काय अँड वॉटर. पुढे महर्षी कनाद इम्पॉर्टंट आहे. महर्षी कनाद वॉज परहॅप्स द फर्स्ट टू सजेस्ट that all forms of matter are composed of very small, that is tiny particles known as अणु. ठीक आहे. अणु जर शब्द आला तर कोण येईल तुमचं? महर्षी कनाद. and each अणु may be made up of still smaller particles called परमाणु. ठीक आहे. परमाणूंचे मिळून अणु. प्लाझ्मा स्टेट जी आहे तुमची, सॉलिड, लिक्विड, गॅसेस मध्ये काही सांगण्यासारखं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. प्लाझ्मा इम्पॉर्टंट आहे. एक क्वेश्चन विचारला आहे की युनिव्हर्स मधला मोस्ट ऑफ मॅटर कोणत्या स्टेटमध्ये, तर त्याचं उत्तर होतं प्लाझ्मा. ठीक आहे. प्लाझ्मा इथे दिलंय बघा. प्लाझ्मा स्टेट कन्सिस्ट ऑफ सुपर एनर्जेटिक अँड सुपर एक्साइटेड पार्टिकल. ठीक आहे. असं पण स्टेटमेंट येऊ शकतं की एनर्जेटिक असतात हे खूप आणि सुपर एक्साइटेड पार्टिकल असतात. दीज पार्टिकल्स आर इन द फॉर्म ऑफ आयोनाइज्ड गॅसेस. गॅसेसच्या फॉर्म मध्ये असतात, आयोनाइज्ड गॅसेसच्या. प्लाझ्मा कॅन ऑकर व्हेन मॅटर इज हिटेड टू अ व्हेरी हाय टेम्परेचर. जेव्हा खूप हाय टेम्परेचरला तुम्ही मॅटरला हीट करता तेव्हा प्लाझ्मा स्टेट येते. The matter in plasma state is a collection of free, highly energetic and highly excited. ठीक आहे. परत तेच आले. आणि इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स असतात ते, एनर्जेटिक आणि इलेक्ट्रिकली चार्ज. त्याच्या पुढे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, हे पण इम्पॉर्टंट आहे. इन 1920 ऑन द बेसिस ऑफ स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन सत्येंद्रनाथ बोस गेव द कन्सेप्ट ऑफ फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर. त्याच्यामुळे त्या मॅटरला त्यांचं नाव दिलेलं आहे बोस. ठीक आहे. तर लेटर अमेरिकन सायंटिस्ट सक्सेडेड इन ऑब्टेनिंग दिस स्टेट. नंतर त्यांच्यानंतर अमेरिकन सायंटिस्टला ती स्टेट भेटलेली आहे. आधी यांनी नाव दिलं होतं. तर बोस आइन्स्टाईन स्टेट इज फॉर्म्ड बाय सुपर कुलिंग. आता हे सुपर कुलिंग आहे. अ गॅस ऑफ एक्स्ट्रीमली लो डेन्सिटी अबाउट 100,000 ऑफ डेन्सिटी ऑफ नॉर्मल एअर टू सुपर लो टेम्परेचर. दिस प्रोसेस इज नोन एज बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अँड दिस स्टेट ऑफ मॅटर इज नोन एज बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. इथं राईट साईडला बॉक्समध्ये अप्रॉक्सिमेट रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सम एलिमेंट्स इन द अर्थ असे दिलेले. त्यातलं तुम्हाला एक दोन विचारलेत परीक्षेमध्ये ऑलरेडी. मला वाटतं सिलिकॉन विचारले आणि ॲल्युमिनियम एक विचारलेलं आहे. तर सगळेच माहीत पाहिजे आपल्याला. मग वरचे 4 तरी माहीत पाहिजे. ठीक आहे. ऑक्सिजन तुमचं अर्थच्या क्रस्टमध्ये किती आहे? 46% आहे. सिलिकॉन 27% आहे. ॲल्युमिनियम 8% आहे. ठीक आहे. 8% आहे. आणि आयरन 5% आहे. ओ साई असं लक्ष ठेवू शकतो तुम्ही, ट्रिक वाटल्यास लिहून घ्या. OSAI, ओ साई लक्षात ठेवा. ओ साई. ठीक आहे. आधी ऑक्सिजन आहे 46%, मग सिलिकॉन आहे 27%, मग ॲल्युमिनियम आहे 8%. ठीक आहे. मग आयरन आहे 5%. आता पुढं प्युअर सबस्टन्स काय असतं? अ सिंगल सबस्टन्स विच कॅन नॉट बी सेपरेट इन टू अदर काइंड ऑफ मॅटर बाय एनी फिजिकल प्रोसेस. कोणती फिजिकल प्रोसेस? फिजिकल प्रोसेस. ठीक आहे. भौतिक क्रिया, कोणत्या भौतिक क्रियेने ते सेपरेट करू शकत नाही, ते आहे तुमचं प्युअर सबस्टन्स. ओके. तर तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतात ते परीक्षेमध्ये आणि विचारतील की खालीलपैकी कोणतं प्युअर सबस्टन्स आहे किंवा नाही. इलेमेंटचे 2 टाईप पडतात. मेटल 3 टाईप पडतात. मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलॉइड्स. तर मेटल जे मेटल्स आर सॉलिड एक्सेप्शन मर्क्युरी. मर्क्युरी का लिक्विडला असते. ठीक आहे. मेटल्स तुमचे मोस्ट ऑफ सॉलिड मध्ये असतात. एक्झाम्पल आयरन, कॉपर, सिल्वर, गोल्ड. Non-metals are the elements with properties opposition to those of the metals. ठीक आहे. ज्या मेटलच्या प्रॉपर्टी त्याच्या उलट्या प्रॉपर्टी असतात. दे आर फाउंड इन ऑल स्टेट्स ऑफ मॅटर. प्रत्येक म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही मध्ये तुम्हाला भेटतील नॉन मेटल. दे डू नॉट पॉझेस लस्टर, पण त्याचा एक्सेप्शन आयोडीन. आयोडीनला लस्टर असतं. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण त्याचं एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट. ठीक आहे. आणि दे आर नॉट मेलेबल अँड डक्टाइल. आता एक्झाम्पल कोणते नॉन मेटलचे? हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस. मेटॉलॉइड्स काय? मेटॉलॉइड्स आर द एलिमेंट्स विच हॅव कॉमन प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. एक्झाम्पल्स आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. आता हे राईट साईडला जो कॉलम दिला तो पण इम्पॉर्टंट आहे की अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये ऑक्सिजन 65% असते.
कार्बन 18% आहे, हायड्रोजन 10%, एवढं तीनच लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑक्सिजन 65, कार्बन 18 आणि हायड्रोजन 10%, OCH. ठीक आहे. क्रम लक्षात ठेवू शकता. Compounds are pure substances that are composed of two or more different elements in fixed proportion by mass. The properties of a compound are entirely different from those of the elements from which it is made. Okay. Compounds are pure substances that are composed of two or more different elements in fixed proportion. तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणतं कंपाऊंड आहे किंवा नाही. तर एक्झाम्पल काय त्याचं? वॉटर, शुगर, सॉल्ट, क्लोरोफॉर्म, अल्कोहोल, इतर. ओके. तर कंपाऊंडचे दोन टाईप आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक, द कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग सोर्सेस, म्हणजे लिव्हिंग सोर्स मधलं जर असेल तर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. एक्झाम्पल काय? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, ऑइल्स, फॅट्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड, द कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम नॉन लिव्हिंग सोर्सेस, नॉन लिव्हिंग, सच एज रॉक्स, मिनरल्स. ठीक आहे. ऑर्गॅनिक, लिव्हिंग एवढं लक्षात ठेवा फक्त, दुसरं आपोआप लक्षात राहील. मिक्सचर पण विचारू शकतात, विचारलंय पण. ठीक आहे. खालीलपैकी कोणतं मिश्रण आहे किंवा नाही असं विचारलंय आयोगाने. तर मिक्सचर, अ मटेरियल ऑब्टेन बाय मिक्सिंग टू ऑर मोर, ठीक आहे, दोन पेक्षा त्यापेक्षा जास्त substances in any indefinite proportion is called a mixture. The properties of the components in a mixture remain unchanged. Example: milk, seawater, petrol, paint, glass, cement, wood. ठीक है. Milk, seawater, petrol, paint, glass, cement, wood. There are two. त्याच्यामध्ये मिक्सचर मध्ये पण दोन टाइप्स आहेत, होमोजेनियस मिक्सचर आणि हेटेरोजेनियस मिक्सचर. होमोजेनियस मिक्सचर काय? तर मिक्सचर is said to be homogeneous if it has a uniform composition throughout and there are no visible boundaries. Uniform composition असणार आहे. Moreover, the constituents cannot be seen even by microscope. एक्झाम्पल कोणते? होमोजेनियस मिक्सचरचे एक्झाम्पल काय? तर सॉल्ट डिझॉल्ड इन वॉटर, जे मीठ असतं तुमचं, मीठ तुम्ही जर पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्याला तुम्ही होमोजिनियस, ठीक आहे, समांगी मिश्रण असं काहीतरी म्हणतात मराठीमध्ये. शुगर डिझॉल्ड इन वॉटर, जर साखर तुम्ही पाण्यात मिक्स केली. आयोडीन डिझॉल्ड इन CCl4, बेन्झीन इन टोलिन, मिथाइल अल्कोहोल इन वॉटर. हे तुमचं होमोजेनियस मिक्सचरची उदाहरण आहेत. पुढे हेटेरोजेनियस मिक्सचर जे आहे तुमचं, a mixture is said to be heterogeneous if it does not have a uniform composition throughout and has visible boundaries of separation between the various constituents. ठीक आहे. A mixture is said to be heterogeneous if it does not have a uniform composition नसते, ठीक आहे, थ्रूआउट, आणि विजिबल म्हणजे बाउंड्रीज विजिबल असतात, त्या बाउंड्रीज विजिबल असतात त्यांच्या सेपरेशनच्या. The different constituents of the heterogeneous mixture can be seen even with naked eye. ठीक आहे, उघड्या डोळ्याने तुम्ही ते बघू शकता. एक्झाम्पल काय? तर सल्फर अँड सँड, मिक्सचर ऑफ आयरन, फायलिंग्स अँड सँड. ठीक आहे, ते इझिली तुम्ही ते डिफरन्शिएट करू शकता. ते झालं तुमचं हेटेरोजेनियस मिक्सचर. आता मिक्सचर आहे समजा, तुम्हाला ते सेपरेट करायचंय, तर ते कसं सेपरेट करणार? सब्लिमेशन तुम्हाला माहित असेल, मराठीत आपण त्याला संपलवून म्हणतो. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे त्याच्यावर सब्लिमेशन मध्ये. सब्लिमेशन इज अ प्रोसेस ऑफ, माहिती आहे तुम्हाला, सॉलिड मधून डायरेक्ट गॅस किंवा गॅस मधून डायरेक्ट सॉलिड. जो कापूर जळतो तुमचा, तो कापूर, त्याच्यात कापूरचं लिक्विड नाही होत, ते कापूरचं डायरेक्ट गॅस होतो. ओके. किंवा डांबराची गोळी असेल, डांबराच्या गोळीचा पण डायरेक्ट ते स्थायूमधून गॅसच होतो. ठीक आहे. एक्झाम्पल्स ऑफ सब्लिम्स आर नॅफ्थॅलिन, आयोडीन, अमोनियम क्लोराईड आणि कॅम्फर. ठीक आहे, कॅम्फर म्हणजे कापूस. तर फिल्ट्रेशन, this is a process of quick and complete removal of suspended solid particles from a liquid by passing the suspension through a filter paper. ठीक आहे, फिल्टर पेपर वापरतात फिल्ट्रेशन मध्ये. एक्झाम्पल काय? रिमूव्हल ऑफ सॉलिड पार्टिकल्स फ्रॉम द इंजिन ऑइल इन कार इंजिन, फिल्ट्रेशन ऑफ टी फ्रॉम टी लिव्स इन द प्रिपरेशन ऑफ टी. पुढे इव्हॅपोरेशन, द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ अ लिक्विड इनटू इट्स वेपर्स ॲट रूम टेम्परेचर इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. ठीक आहे, इव्हॅपोरेशन causes cooling. एक्झाम्पल काय? तर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इन समर फ्रॉम पॉन्ड्स. ठीक आहे, पॉन्ड्स, वेल्स, लेक्स, याच्यामधून जे इव्हॅपोरेशन होते. प्रिपरेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम सी वॉटर बाय इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इव्हॅपोरेशन. पुढे क्रिस्टलायझेशन पण महत्वाचं आहे, स्फटिकीकरण म्हणतो वाटतं आपण मराठीत त्याला, क्रिस्टलायझेशन. दिस मेथड इज मोस्टली युज्ड फॉर सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ सॉल्ट सबस्टन्सेस. इन दिस प्रोसेस द प्युअर सॉलिड ऑर मिक्सचर इज हीटेड विथ सुटेबल सॉल्वंट.
to its boiling point and the hot solution is filtered. The clear filtrate is cooled slowly to room temperature when pure solid crystallizes out. This is separated by filtration and dried. ठीक आहे, जास्त काय लक्षात ठेवू नका याच्यामध्ये. दिस मेथड इज मोस्टली युज्ड फॉर सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड सबस्टन्सच्या बाबतीमध्ये क्रिस्टलायझेशन एवढंच लक्षात ठेवा. पुढं, फॉर द सेपरेशन ऑफ मोर कॉम्प्लेक्स मिक्सचर्स फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज यूज. ठीक आहे, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन वापरतात. in which the components of the mixture crystallizes out at different interval of time. पुढे त्या डिस्टिलेशन तुम्हाला दुपारी सांगितलेलं मी डिस्टिलेशन बद्दल. It is a process of converting a liquid into its vapor by heating and then condensing the vapor again into same liquid by cooling. ठीक आहे, ते मला सांगितलं डिस्टिलेशनचं कसं असतं. ओके, म्हणजे तुम्हाला जर पेट्रोल वगैरे जे रॉ जे असतं, ठीक आहे, ते जर शुद्ध करायचंय, ठीक आहे, ते मिक्सचर असतं ना, त्याच्यामध्ये बरंच कंटेंट असतो, तो जर वेगळा करायचा आहे, किंवा मग तुम्ही दारूचे पण जे प्लांट असतात डिस्टिलेशनचे, अल्कोहोलचं, किंवा इव्हन ती हातभट्टी वगैरे असते, तिकडे पण डिस्टिलेशनच असते एक प्रकारचं. तर त्या डिस्टिलेशन मध्ये काय करतात, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अ लिक्विड इनटू इट्स वेपर, त्याला लिक्विडला वेपर मध्ये कन्वर्ट करतात गरम करून, आणि ते गरम होऊन ते वरती त्याची वाफ जाते आणि ते वाफेचं परत ते पाणी होतं. तर त्या प्रोसेसला कंडेन्सेशन म्हणतात. ठीक आहे, हिटिंग अँड देन कंडेन्सिंग द वेपर अगेन इनटू द सेम लिक्विड. हे जसे बॉइलिंग पॉईंट असतील ना, आता समजा मिक्सर आहे, 4 कंटेंट आहे त्याच्यामध्ये, त्या लिक्विडमध्ये चार प्रकारचे हे कंपोनंट आहेत, तर त्या बॉइलिंग पॉईंट नुसार ते वेगवेगळे होतात. ओके, इट इज अ प्रोसेस डिस्टिलेशन, इट इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अ लिक्विड इनटू इट्स वेपर बाय हिटिंग अँड देन कंडेन्सिंग द वेपर अगेन इनटू द सेम लिक्विड बाय कूलिंग. ठीक आहे, दिस दस डिस्टिलेशन इनव्हॉल्व्स वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन, दोन्ही आहे. आधी काय होतं, वेपरायझेशन होतं आणि नंतर मग कंडेन्सेशन होतं, त्याला म्हणतात डिस्टिलेशन. दिस मेथड इज एम्प्लॉइड टू सेपरेट द लिक्विड्स विच हॅव डिफरंट बॉइलिंग पॉईंट्स. मी आता सांगितलं, वेगवेगळे बॉइलिंग पॉईंट नुसार ते वेगळे होतात. और अ लिक्विड फ्रॉम नॉन व्होलाटाइल सॉलिड और सॉलिड आयदर इन सोल्युशन और सस्पेन्शन. एक्झाम्पल काय, तर मिक्सचर ऑफ कॉपर सल्फेट आणि वॉटर, और अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिथाइल अल्कोहोल, हे तुम्ही सेपरेट करू शकता या मेथडने. खूप काय सेपरेट. पुढे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. This process is similar to the distillation process except that a fractionating column is used to separate 2 or more volatile liquid which have different boiling points. आता जे नॉर्मल डिस्टिलेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही 2च पदार्थ सेपरेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे 2 पदार्थांचं एखादं मिक्सचर असेल आणि ते सेपरेट करायचं, तर ते तुम्ही नॉर्मल डिस्टिलेशन प्रोसेस वापरता. पण 2 पेक्षा जर जास्त पदार्थ असतील, 3, 4, 5, तर मग त्याला तुम्ही काय वापरणार, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरणार. ठीक आहे, मिथाइल अल्कोहोल अँड ॲसेटोन कॅन बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस. Separation of petrol, diesel oil, kerosene oil, heavy oil, etc. from crude petroleum. Separation of oxygen, nitrogen, inert gases, and carbon dioxide from liquid air. Okay. Chromatography वर पण हा प्रश्न विचारू शकते. Chromatography, the name chromatography is derived from the Latin word chroma. Chroma म्हणजे काय, तर कलर आहे. The technique of chromatography is based on the difference in the rates at which the components of a mixture are absorbed in the suitable absorber. काय म्हणतात ते, तर टेक्निक ऑफ क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द रेट्स ॲट विच द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर आर ॲब्झॉर्ब्ड इन द सुटेबल ॲब्झॉर्बंट. देअर आर मेनी टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी. आता ते दिलेत ते काय आपण वाचत बसू. पुढे घेऊ डायरेक्ट. सेडिमेंटेशन ऑफ अँड डिकॅन्टेशन. सेडिमेंटेशन माहिती तुम्हाला. दिस मेथड इज यूज when one component is a liquid and other is insoluble solid heavier than liquid. मग समजा चिखल आणि तुमचं पाणी आहे, मड अँड वॉटर, तेव्हा सेडिमेंटेशन तुम्ही वापरू शकता.